नमस्कार. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टाचा सेकंड हाफ पार्ट पुढे कंटिन्यू करू. किंगडम प्रोटिस्टाला आपण 5 क्लासमध्ये क्लासिफाय केलेला आहे. पहिला क्लास जो आहे तर तो आपण क्रायसोफाइट्स कंप्लीट केला, त्यानंतर आपण डायनोफ्लॅजेलेट्स कंप्लीट केलं आणि त्यानंतर आपण युग्लेना डिस्कस केलेला आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण रिमेनिंग 2 क्लास म्हणजे स्लाइम माउल्ड आणि प्रोटोझोअन्सला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. बाळांनो, स्लाइम माउल्ड यांना आपण सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट म्हणतो, कारण ते त्यांचं जे न्यूट्रिशन आहे डिकेइंग मॅटरपासून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं बुकमध्ये असं म्हटलेलं आहे की सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट हे स्लाइम माउल्ड आहेत आणि ते मूव्ह along with decaying twig and leaves engulfing organic matter. म्हणजे कुजलेली झाडाची पानं आणि ज्या फांद्या आहेत त्याच्यावर स्लाइम माउल्डची वाढ होते आणि वाऱ्यासोबत जर एखादं झाडाचं पान दुसरीकडे जाऊन पडलं तर त्या पानासोबत ही स्लाइम माउल्ड मूव्ह करते असा अर्थ आहे. यानंतर आपल्याला स्लाइम माउल्डबद्दल सांगता येईल की स्लाइम माउल्ड ह्या फेवरेबल कंडिशनमध्ये ॲग्रिगेशन दाखवतात आणि प्लाझ्मोडियम नावाचं स्ट्रक्चर तयार होतं. फेवरेबल कंडिशनमध्ये ॲग्रिगेशन दाखवतात आणि प्लाझ्मोडियम नावाचं स्ट्रक्चर तयार होतं आणि हा जो प्लाझ्मोडियम आहे तो सेव्हरल फीटपर्यंत त्याची वाढ होत चलते, त्याची ग्रोथ होते आणि तो सेव्हरल फीटपर्यंत पसरत राहतो. आणि ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन येते तर त्यावेळेस प्लाझ्मोडियममध्ये डिफरन्सिएशन होतं आणि त्याच्यापासून फ्रुटिंग बॉडी तयार होते. या फ्रुटिंग बॉडीमध्ये मिओसिस होतं आणि स्पोर्स तयार होतात, जे स्पोर्स ॲडवर्स कंडिशनमध्ये कितीतरी वर्ष टिकून राहतात. आता त्याचं कारण असं आहे की या स्पोअरकडे ट्रू वॉल प्रेझेंट असते आणि यांची जी ट्रू वॉल आहे, स्पोर्सची ट्रू वॉल ही सेल्युलोजपासून तयार झालेली असते, लक्षात ठेवायचे. त्यानंतर हे स्पोर्स एअर करंट सोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडतात आणि ज्या ठिकाणी पडतात तिथं नवीन स्लाइम माउल्ड तयार करण्याचं काम करतात. म्हणजे अशा प्रकारे या स्लाइम माउल्डबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत असणं आवश्यक आहे. स्लाइम माउल्डचं जर मला एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर याचं एक्झाम्पल फायसॅरम हे आपण सांगू शकतो, लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग पॉईंट एकदा मी परत रिपीट करतो की स्लाइम माउल्ड फेवरेबल कंडिशनमध्ये प्लाझ्मोडियम स्ट्रक्चर तयार करते, जे मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. प्लाझ्मोडियमची वाढ होते, सेव्हरल फीटपर्यंत तो स्प्रेड होतो आणि अनफेवरेबल कंडिशन आल्यानंतर त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन होऊन फ्रुटिंग बॉडी तयार होते आणि फ्रुटिंग बॉडीमध्ये मिओसिस होऊन स्पोर तयार होतात, जे फ्रुटिंग बॉडीच्या टिपला प्रेझेंट असतात. हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. स्लाइम माउल्ड नंतर आपण पुढे प्रोटोझोअन्सकडे जाण्याचा प्रयत्न करू. बाळांनो, प्रोटोझोअन्स यांचं जर हॅबिटेट सांगायचं म्हटलं तर फ्रेश वॉटर, मराईन वॉटर, मॉइस्ट सॉईल अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे सर्वाईव्ह करतात. हे पॅरासाईट पण आहेत, लिव्हिंग ॲनिमलच्या बॉडीवर पण प्रेझेंट असतात. प्रोटोझोन्सला आपण प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल म्हणतो, कारण ॲनिमल्सचे पहिले रिलेटिव्ह प्रोटोझोन्स आहेत, कारण प्रोटोझोन्स हे युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहेत आणि ज्यांचं सेल्युलर स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स तयार झाले, म्हणून प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल प्रोटोझोन्सला म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन सांगायचं म्हटलं तर ऑल प्रोटोझोन्स हे हेटेरोट्रॉपिक आहेत आणि हेटेरोट्रॉपिकमध्ये ते पॅरासाईट आहेत किंवा प्रिडेशनचं काम करतात, छोट्या छोट्या ऑर्गॅनिझमला खाण्याचं काम करतात. यानंतर आपण प्रोटोझोन्सला 4 क्लासमध्ये क्लासिफाय करतो. पहिला जो क्लास आहे बाळांनो तर तो आहे अमिबॉइड प्रोटोझोन्स, दुसरा आहे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स, तिसरा आहे सिलिएटेड प्रोटोझोन्स आणि चौथा जो क्लास आहे तर तो आहे स्पोरोझोन्स. तर यामध्ये आपण पहिला क्लास अमिबॉइड प्रोटोझोन्स हा कंप्लीट करू. बाळांनो, अमिबॉइड प्रोटोझोन्स हे नाव दिलंय याचा अर्थ हे अमिबासारखे आहेत किंवा या ग्रुपमध्ये अमिबा प्रेझेंट असतो हे आपल्या लक्षात येतं. आता हे कुठं प्रेझेंट असतात तर फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये किंवा मॉइस्ट सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. यांच्या बॉडीवर स्युडोफोडिया तयार झालेले असतात. स्युडो म्हणजे फॉल्स, फोडिया म्हणजे फीट, ज्यांच्या बॉडीवर फॉल्स फीट लाईक प्रोसेसेस तयार झालेले असतात, ज्या प्रोटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंगने
तयार झालेले असतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि या सिडोफोडियाच्या मदतीनं अमिबा किंवा हे अमिबॉइड प्रोटोझोअन्स लोकोमोशन मुवमेंट दाखवतात आणि त्याचबरोबर हे त्यांचं फूड कॅप्चर करण्यासाठी सिडोफोडियाचा वापर करतात. याचबरोबर जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर अमिबॉइड प्रोटोझोअन्सचं एक मराईन फॉर्म आपल्या सिलेबसमध्ये आहे ज्याचं नाव आहे इंट अमिबा हिस्टोलायटिका. आणि इंट अमिबा हिस्टोलायटिका याचं एक फीचर दिलेलं आहे की ज्याच्या बॉडीवर सिलिका सेल प्रेझेंट असतं, हे एक फीचर आपल्याला इथं दिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण असं सांगू शकतो की इंट अमिबा हिस्टोलायटिका हा आपल्याला 12चा एक चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीज. या चॅप्टरमध्ये याच्यापासून एक आजार होणार आपल्याला दिलेला आहे आणि तो कोणता आहे तर अमिबियासिस आहे, हे आपल्या लक्षात येतं, लक्षात घ्या. यानंतर आपण सेकंड क्लासकडे जाऊ. सेकंड क्लास आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. आणि फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्सबद्दल आपल्याला सांगता येईल की का नाव दिलं असेल फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स, कारण त्याच्या बॉडीवर फ्लॅजेला प्रेझेंट आहेत. आणि हे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स आयदर फ्री लिव्हिंग असतात किंवा पॅरासिटिक असतात, म्हणजे इंडिपेंडंट पण जगू शकतात किंवा दुसऱ्याच्या बॉडीवर, ॲनिमलच्या बॉडीवर जगू शकतात. पॅरासिटिक प्रोटोझोआ जर आपण पाहायचं म्हणलं तर फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ जर पाहायचं म्हटलं तर त्याचं एक्झाम्पल ट्रिपॅनोसोमा आहे. आणि हा ट्रिपॅनोसोमा स्लिपिंग सिकनेस नावाचा आजार कॉज करतो. आणि स्लिपिंग सिकनेस का नाव आलेला आहे कारण पर्सन हा झोपेमध्ये असल्यासारखा इथं वागतो, थोडी ग्लिडीनेस असते असं आपण म्हणू शकतो. आणि हा स्लिपिंग सिकनेस जो आजार आहे तो पसरवण्याचं काम कोण करतं तर जी वेक्टर आहे तर ती आहे सीसी फ्लाय. यानंतर बाळांनो आपण तिसरा जो क्लास आहे प्रोटोझोन्समध्ये तर तो आहे सिलिएटेड प्रोटोझोन्स. आणि सिलिएटेड प्रोटोझोन्समध्ये आपण सांगू शकतो की यांच्या बॉडीवर थाउजंड्स ऑफ सिलिया प्रेझेंट असतात आणि थाउजंड्स ऑफ सिलिया असल्यामुळं ते ॲक्टिव्ह मुवमेंट दाखवतात. मोस्टली हे ॲक्वॅटिक नेचरमध्ये हॅबिटेटमध्ये प्रेझेंट असतात. आणि यांच्या बॉडीवर एक ओपनिंग असते, त्या ओपनिंगला गलेट म्हटलं जातं. आणि या गलेटद्वारे ते वाटरसोबत फूड आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. या सर्व बॉडीवर असणाऱ्या सिलिया वन साईड स्ट्रोक मारतात आणि त्या सिलियाच्या स्ट्रोकमुळं याच बॉडीमध्ये गलेटद्वारे फूड आतमध्ये घेण्यासाठी मदत होते, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. जर आपल्याला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं सिलिएटेड प्रोटोझोआंचं तर बाळांनो याचं एक्झाम्पल आहे पॅरामेसियम. यानंतर आपण पुढचा जो क्लास डिस्कस करतो तर तो आहे स्पोरोझोन्स. आणि स्पोरोझोन्स बद्दल आपल्याला सांगता येईल की हे वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम या क्लासमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. म्हणून असं म्हणलं आहे की दे शोज मोस्ट डायव्हर्स, दिस ग्रुप कन्सिस्ट ऑफ मोस्ट डायव्हर्स ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे स्पोरोझोन्स हे जे प्रोटोझोन्स आहेत त्यांच्या लाईफ सायकलमध्ये इन्फेक्शियस स्पोअर तयार करतात. जसं की याचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम हा त्याच्या लाईफच्या स्टेजेसमध्ये या स्पोरोझोइट नावाचे इन्फेक्शियस स्पोअर तयार करतो. आणि हे इन्फेक्शियस स्पोअर मलेरियल इन्फेक्शन कॉज करतात. म्हणजे याचं एक्झाम्पल प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम हा कॉज करतो मलेरिया, ज्याचा ह्युमन्सवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 4 प्रोटोझोन्स दिलेले आहेत. पहिला आहे अमिबॉइड, ज्याच्यामध्ये अमिबा आणि इंट अमिबा हिस्टोलायटिका आहे. दुसरा आहे फ्लॅजिलेटेड, ज्याच्यामध्ये ट्रिपॅनोसोमा आहे जो स्लिपिंग सिकनेस कॉज करतो. तिसरा आहे सिलिएटेड प्रोटोझोआ, ज्याच्यामध्ये पॅरामेसियम आहे, पॅरामेसियम. आणि चौथा जो आहे तर तो आहे स्पोरोझोन्स, ज्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम आहे जो मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट आहे. तर अशा प्रकारे किंगडम प्रोटिस्टाला आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या स्टोरीमध्ये आपण किंगडम फंगी स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.